नमस्कार, मी निर्जलास किचन अँड ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आज जी रेसिपी मी दाखवलेली आहे ती आहे छोले आणि बटाटा मिक्स। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, तेवढी खायला खूप टेस्टी लागते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी अगोदरच एक दिवस आधी मी छोले रात्री भिजत घातलेले होते। आता हे छोले आपण कुकरमध्ये 3-4 शिट्यामध्ये शिजवून घेऊयात। त्यासाठी मी एक बटाटा सोलून घेतलेला आहे व हा छोल्यांसोबत शिजवून घेतलेला आहे। तुम्ही 7 ते 8 माणसांची भाजी ही 15 ते 20 मिनिटात बनवू शकतात आणि खायला खूप छान स्वादिष्ट अशी ही भाजी लागते। आता कुकरच्या 4 शिट्या झालेल्या आहेत। आता छोले आणि बटाटा व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत। तोपर्यंत आपण आता मसाला काढूयात। त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे लसूण, अद्रक आणि एक कांदा आणि एक टोमॅटो हा बारीक चिरून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट तयार करून घेतल्यानंतर आपल्याला आणखी एक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। नंतर कढईमध्ये 4 चमचे तेल घालायचे आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये एक तमालपत्र व एक दालचिनी टाकायची आहे। नंतर 1 चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटोची केलेली प्युरी त्यामध्ये टाकायची आहे व हे सुद्धा आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। मसाल्याला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचे आहे। नंतर 1 चमचा हळद, धना पावडर 2 चमचे, नंतर इथे छोले मसाला 4 ते 5 चमचे मी वापरलेला आहे। हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले झाल्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व 1 मिनिटासाठी हा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। नंतर शिजवलेला बटाटा काढून तो कापून घ्यायचा आहे। नंतर हा बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। बटाटा मिक्स केल्यानंतर आपल्याला शिजवलेले छोले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। मी कढईमध्ये इथे सर्व छोले मिक्स करून घेतलेले आहे। फक्त 1 चमचा कुकरमध्ये छोले राहू दिलेले आहेत। हे छोले आपल्याला चमच्याच्या साहाय्याने तिथे बारीक करून घ्यायचे आहे। असे केल्याने भाजी घट्ट तर होतेच पण चवीला सुद्धा छान लागते। नंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। नंतर चवीनुसार मीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर मी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे। नंतर कढईवरती झाकण ठेवून आपल्याला हे 2 मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची आहे। आता ही भाजी शिजून तयार झालेली आहे। आहे ना झटपट तयार होणारी अशी ही भाजी।
आता आपण हिला सर्व करून घेऊयात. खाण्यासाठी आपली भाजी आता तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.